नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. महाराष्ट्र विधानसभेचं सत्र नागपूरमध्ये सुरू झालं आणि त्याच वेळेला इंडिगोमुळे पूर्ण देशात हाहाकार. विमान वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. रेल्वेवर प्रेशर वाढलं. आता नागपूरवरून मुंबईला येणाऱ्या रेल्वे किती? त्यात सरकारी लवाजमा, आमदार, लाईझनर म्हणजे हे सत्तेचे दलाल, पत्रकार, अशी बरीचशी लोक मुंबईवरून नागपूरला एका आठवड्याच्या वास्तव्यासाठी येतात. पर्यटन असतं ते. यायचं, खायचं, प्यायचं, मजा करायची. कारण एका मोठ्या नेत्याला मी म्हटलं होतं, म्हटलं काय हे नागपूरचं अधिवेशन कशाला करतात? काय मिळतं त्यांनी विदर्भाला? त्यापेक्षा सरकारचा पैसा तरी वाचेल. अरे म्हणे नाही असं नका म्हणू. 8 दिवसाची आम्हाला सहल असते. पण या अधिवेशनाला येणार कसं? कारण एक समृद्धी मार्ग आहे. त्यामुळे काही लोकांनी समृद्धी मार्ग त्यांनी पाहिलं होतं देवेंद्र फडणवीसांना मर्सिडीज चालवताना. आणि सगळे आता आमदार आपले जितके पण आहेत, ते सगळे मर्सिडीजच्या वरच आहेत किंवा मर्सिडीजच्या लेव्हलचे आहेत. फॉर्च्युनरच्या खाली कोणी नाहीच जवळ-जवळ. त्यामुळे ती सगळी लोकं, काही लोकं तिथनं निघाली रोडवरनं. समृद्धी, एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देत. पण उद्धव ठाकरेंनी प्रश्न केला, की कसं जायचं नागपूरला कळत नाही. तेव्हा त्यांच्यावर टॉन्ट मारत देवेंद्र फडणवीस बहुतेक असं म्हणाले, अशी चर्चा आहे, की त्यांना काय ते तर चार्टर्ड नाही येऊ शकतात. आम्ही एअरपोर्टवर गाडी जरूर पाठवू. कारण मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरेंची दोस्ती ही सगळ्या जगाला माहिती आहे. कारण ही तिसरी पिढी आहे अंबानी आणि ठाकरे परिवार एकत्र. मग अशा वेळेला जर भाजपाच्या दुसऱ्या नेत्याचं चार्टर्ड उतरलं स्पेशल, तर मग भाजपाची किरकिरी होणार. पण चुपचाप आलं आणि निघून गेलं तर गोष्ट वेगळी. पण एक चार्टर्ड आलं, त्यात 4-5-6 लोक, ते मुंबईवरनं उडालं, नागपूरला आलं. मुंबईत चढायच्या अगोदर फोटोग्राफी झाली. मग आतमध्ये सुद्धा फोटोशूट झालं, सेल्फी, एकमेकांचे फोटो. आणि ते नागपूरला उतरल्यावर सोशल मीडिया, एक्सवर ते ट्वीट झालं. आणि ट्वीट झाल्यावर एका अर्ध्या तासात ते डिलीट झालं. आले, उघडं केलं, लगेच झाकून ठेवलं. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला. त्यांना वाटलं डिलीट केल्यावर सगळं संपतं, पण लोक स्क्रीनशॉट घेऊन ठेवतात ना. चित्रा वाघ हे काही नवीन नाव नाही महाराष्ट्रासाठी. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं हे ट्वीट झालं होतं आणि त्यांनीच डिलीट केलं. बहुतेक वरून झापल्या गेला असेल. पण मग हे चार्टर्ड डिलीट झाल्यामुळे बातमी झाली आणि मला मला मी म्हटलं जरा पाहूया कोण कोण होते चार्टर्डमध्ये. आणि ही नव भाजपाची संस्कृती जरा पाहायला मिळेल आपल्याला. कारण ती भाजपा आता संपलेली आहे खुशाबू ठाकरेवाली. इथे ट्रेनमधनं फिरायचे स्वयंसेवक आपल्या घरी, तुमच्याच घरी येऊन कार्यकर्त्यांच्या घरी जायचे, जेवायचे सामान्य. आता नागपूरमध्ये हॉटेलमध्ये रूम्स नाहीत. सगळं 5 स्टार कल्चर झालेलं आहे. कारण भाजपामध्ये 2014 नंतर इतका, खासकर महाराष्ट्रात तर इतका बदल झाला, की विचार, मतलब चाल, चरित्र, चेहरा, आता हे तिघही गोष्टी तुम्ही महाराष्ट्रात तरी भाजपानी तिजोरीत ठेवलेल्या आहेत. आता हे जे चार्टर्ड केलं, हे प्रसाद लाडनी केलं होतं असं कळलं. जास्तीत जास्त काय 15-20 लाख रुपये लागले असतील त्याला. आणि लाड साहेबांसाठी 15-20 लाख रुपये म्हणजे काहीच नाही. त्यांच्या कंपनीचा आता ₹5,000 आयपी येतोय असं ऐकलं मी, की आलाय.
प्रसाद लाड कोण? सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, एम-एल-सी. नारायण राणेला काँग्रेसने एम-एल-सी केलं. पण नारायण राणे बीजेपीमध्ये गेले, राज्यसभेमध्ये गेले. त्यामुळे ती खाली झालेल्या जागेत प्रसाद लाडला लढवलं आणि मग मतं कमी असताना सुद्धा क्रॉस वोटिंग करून ते जिंकून आले. त्या जवळ-जवळ 9 लोकांनी काँग्रेसच्या आणि एन-सी-पीच्या क्रॉस वोटिंग केलं. त्यावेळेला एन-सी-पी तुटलेली नव्हती. आता जनरली काय होतं, जेव्हा मतं कमी असतात, तेव्हा तुम्ही असेच हिंदीमध्ये त्याला एक शब्द आहे नवधन पशु, नवधनाढ्य ज्याला म्हणतो आपण. त्यांनाच वापरण्यात येतं, की ते आपले पैसे म्हणजे ते जो खेळ होतो तो. रेकॉर्डवर कोणीच म्हणत नाही, पण होतो खेळ. हे सगळे जाणतात. आता प्रसाद लाड जे आहेत ते उद्योगपती आहेत. असं म्हणतात, की त्यांचं लग्न झाल्यावर ते उद्योगपती झाले. फक्त पतीच नव्हे. कारण त्यांच्या सासूरवाडीच्या संघासोबत फार संघनिष्ठ ते लोकं होते आणि राजकारणात पण थोडा बहुत असं आहे आणि उद्योगात पण होते. आता प्रसाद लाडचे असंख्य व्हर्टिकल्स आहेत. आय-टी आहे, लेबर सप्लाय आहे, टेंडरिंग आहे. अक्षरशः शिल्पा शेट्टीसोबत रेस्टॉरंटची चेनही आहे म्हणतात. आणि टेंडरिंग म्हटलं, की मग खेळ आले. आता प्रसाद लाड पण हे राजकीय पर्यटक बरं का, हे यात्रेकरू. पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर छगन भुजबळला पकडून ठेवलं होतं. छगन भुजबळचं जर तुम्ही सरदार असले, तर तुमच्याकडे टेंडरच टेंडर. त्यानंतर मग प्रफुल्ल पटेल सोबत ते गेले. प्रफुल्ल पटेल म्हणजे काही कमी मस्ती हस्ती नाही ना. जोरदार काम. आणि त्यानंतर मग अजित पवार म्हणजे सुप्रीमो. यांच्या सानिध्यात खोऱ्यानेच ओढावं लागतं. खूप तरक्की केली, खूप मोठे झाले. जेव्हा ते सत्तेतून हटले, तेव्हा यांना वाटलं की किती वेळ महाबळेश्वरला जायचं. कधी आपण उटीला सुद्धा जाऊया. म्हणून त्यांनी बीजेपीचा रस्ता पकडला आणि आता ते देवेंद्र फडणवीसचे खास आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मध्य प्रदेश, महाराष्ट्र सॉरी, हे एकच समीकरण आहे. त्यामुळे प्रसाद लाडनी चार्टर्ड केलं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. आता त्यामध्ये कोण होते? चित्रा वाघ होत्या. चित्रा वाघ सुद्धा ह्या पर्यटक, राजनैतिक पर्यटक काँग्रेसमध्ये होत्या. मग त्यांना वाटलं काँग्रेसमध्ये एक हायकमान तिकडे दिल्लीमध्ये, मुंबईचं एक हायकमान. इतके लोकं सांभाळण्यापेक्षा आपण एखादी दुसरी पार्टी पकडली पाहिजे, जिथे एकच ठिकाणी मेहनत करायची आणि ती म्हणजे एन-सी-पी मग काँग्रेसचीच दुसरी एक शाखा एन-सी-पी. तिथे त्या गेल्या. छगन भुजबळ पण तिथे एक इन्स्ट्रुमेंटल होतं असं मी ऐकलं. आणि मग त्यांनी पाहिलं की राष्ट्रवादी सुद्धा राष्ट्रवादीच्या म्हणजे महिला शाखेच्या अध्यक्ष होत्या राज्याच्या. आणि मग 21 मध्ये त्यांनी पुन्हा त्यांना वाटलं की आता इथे काही काही खास राहिले नाही. त्यामुळे बीजेपी आपण गेलं पाहिजे. सत्तेत बीजेपी राहत नाही म्हणून ते बीजेपीत गेले. आणि नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये स्थापित झाल्या. बीजेपीमध्ये सुद्धा ते फार मोठं नाव आहे चित्रा वाघ. आणि महिलांवर अत्याचार झाले की त्या तुटून पडतात. पण त्यांचा त्या महिलांच्या विरुद्ध लढण्याचा पण ते सब्जेक्टिव्ह आहे. ज्या पक्षात ते असतात, त्यांच्या विरोधी पक्षात कुठे जरी कोणी नेत्यांनी काही केलं, तर सर्वात पहिले त्याला धारेवर धरणार म्हणजे चित्रा वाघ. आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी काही केलं, तर मग ही वाघीण अक्षरशः मिनीमाऊ बनून जाते. संजय राठोडचं उत्कृष्ट उदाहरण. तो आमच्या विदर्भातलाच, आमच्याच जिल्ह्याचा. पण संजय राठोडचं जेव्हा ते प्रकरण झालं, त्यावेळेला न्यायालयापर्यंत संजय राठोडला खेचणाऱ्या म्हणजे चित्रा वाघ. पण पुढे शिवसेना तुटली, संजय राठोड एकनाथ शिंदे सोबत गेले. आता ते बीजेपी सोबत आहेत, एकनाथ शिंदे. त्यामुळं तो वाघीण एकदम मांजर झाली. म्हणजे न्यायपालिकेने सुद्धा ठोकला हो. जज म्हणाले, की तुम्ही हे काय
लोकं असे राजकीय दल निष्ठापणे त्या इश्यूला तुम्ही मग असं कसं एकदम कॉम्प्रोमाईज करायला लागतं. तर ह्या चित्राभाग सुद्धा त्यात होत्या. काही मीटिंग वगैरे असेल, कारण त्या विधानसभेमध्ये तर नव्हत्या, पण मीटिंग वगैरे असेल मग त्यामुळे आल्या असतील. सोबत एक अजून होते प्रवीण दरेकर. हे पण राजकीय पर्यटक. हे पहिले पर्यटक म्हणण्यापेक्षा मजबुरी का नाम महात्मा गांधी ज्याला आपण म्हणतो ना, भाई मजबुरी है तो चलो ठीक है. तर प्रवीण दरेकर एक आक्रमक नेता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार 2009 मधला. म्हणजे राज ठाकरे पाठीमागे उभं आहे. आणि एक नाव एम-एन-एस मधला कोणी वाघ असेल तो प्रवीण दरेकर. पण शेवटी ते कोऑपरेटिव्ह बँक, मुंबई कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मधलं काहीतरी 100-125 करोड रुपयाचं काहीतरी घबाड झालं. मग त्यांना कळलं, की आता आपल्याला सुरक्षा पाहिजे. अँटीव्हायरस कुठे शोधायचा. मग त्यांना एक शब्द मिळाला बी परावलीचा शब्द आहे. तो शब्द वापरला, की तिळा तिळा दार उघड, तसं दार उघडलं जातं. आणि मग सुरक्षा कवच त्यांना मिळालं. ते बी-जे-पीमध्ये गेले आणि यावेळेला ते बी-जे-पीमध्ये मग ठाणे म्हणून कॉन्स्टिट्युएन्सी आहे तिथनं ते जिंकूनही आले. तर एक आक्रमक नेता त्यांच्यासोबत लाडचं असणारच ना. त्यामुळे त्यांना ती प्रवीण दरेकरांना सुद्धा तिथे जागा मिळाली त्या प्लेनमध्ये. मग एक नाव आहे सुमित वानखडे. हा एम-आय-टी मधनं निघालेला इंजिनियर आणि अक्षरशः 19 वर्ष 16 वर्ष लगातार देवेंद्र फडणवीसच्या सेवेमध्ये. एक दिवस मागा नाही. ते मुख्यमंत्री होते तेव्हाही, त्यानंतर मग उपमुख्यमंत्री होते तेव्हाही. ते लगातार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. त्यांचे लाडके. मग देवेंद्र फडणवीसांना वाटलं, की जसं प्रमोद महाजननी आपल्या पी-एला आमदार बनवलं, आपणही बनवलं तर काय, आपल्याला पण एक रेकॉर्ड झाले पाहिजेत ना, म्हणून त्यांनी 1-2 लोकांना बनवलं आमदार. त्याच सुमित वानखेडेचा नंबर लागला. आर्मीमधनं तो यावेळेला लढला वर्धा जिल्ह्यातून आणि जिंकून आला. आता तोही इतके दिवस पी-ए असल्यामुळे म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेलं, की लोकं त्या नंदीबैलाच्या कानात आपलं गोत्र सांगतात. तेव्हा मी एकाला विचारलं, "असं का करतात?" ते म्हणाले, "अरे बाबा, महादेवाला वेळ कुठे असतो? इतके लोकं त्यांना दर्शन घ्यायला येतात." मग फुरसतीच्या वेळेला नंदी आणि महादेवाचं जेव्हा बोलचाल होते, तेव्हा मग नंदी बैल सांगतो, की "बाबा, फला-फला नाव, फला-फला गोत्र पण आला होता, तुमचं लक्ष नसेल. पण त्याचं हे काम करायला पाहिजे, एवढा आशीर्वाद द्या." त्यामुळे हे जे पी-ए, पी-एस हे सगळे नंदी बैल बसलेले असतात ना, त्यांच्या कानात हे सगळं गोत्र सांगणारे लोकं असतात. मग प्रसाद लाडनी कितीतरी वेळा नंदी बैलांची भेट घेतलीच असेल. त्यामुळे ते पण त्या प्लेनमध्ये होते. आणि मग एक नवनाथ बन म्हणून नाव आहे. नवनाथ बन हा एबीपी माझाचा पत्रकार. पण माझं असं म्हणणं आहे, की ज्याला राजकीय विचारधारा ज्याच्याकडे एक राजकीय विचारधारेकडे कल असतो, तो पत्रकार नसतोच. तो काही काम नाही म्हणून तो पत्रकार झाला असेल बहुतेक. कारण पत्रकार असतो त्याला कुठली राजकीय अशी विचारधारा नसते. तो सत्तेला प्रश्न विचारणारा असतो. सत्तेत कोणीही येऊ दे. तो पत्रकार. पण एक राजकीय विचारधारा तुमची असली, की तुम्हाला वाटतं हे जे करतो ते खरंच करतो. सरळ म्हणजे हे वाईट करूच शकत नाही. पण हे एबीपीचे पत्रकार होते. त्यानंतर ते बी-जे-पीमध्ये गेले. चांगली डिसिजन घेतली त्यांनी. कारण आता पत्रकारितामध्ये पण काय काही राहिलंच नाहीये. पत्रकारितेमध्ये राहून मालकांच्या अनुशंसाने आपण राजकीय विचारधारा बदलण्यापेक्षा स्वतःची राजकीय विचारधारा आहे तिथेच जाऊन बसलं पाहिजे आणि मग त्याचं मी कधी कौतुकही करतो नवनाथ बनचं. कमीत कमी त्यांनी छातीठोकपणे सांगितलं, की "आहे रे बाबा, मी बी-जे-पीचा आहे, मी बी-जे-पीमध्ये जातो." ते बी-जे-पीचे स्पोक्सपर्सन आहे. आणि नेहमी म्हणतात, की चांगला उद्योगपती नेत्यांसोबत 1-2 पत्रकारही पाळतो.
तर त्याची बहुतेक तेव्हाचे संबंध असतील, त्यामुळे तोही त्या फ्लाइटमध्ये होता. आता ही सगळी मंडळी नागपूरला उतरली आणि जेव्हा तुम्ही चार्टर्डनं उतरा तुम्ही चार्टर्डनं. मी नाही म्हणत नाही. नागपूरला बरेचसे चार्टर्ड येतात. नागपूरला खाण व्यवसाय आहे, नागपूरला उद्योग आहेत, नागपूरला उद्योगपती येतात, जातात. पण चार्टर्डनं आलं म्हणून जेव्हा तुम्ही फोटोग्राफ सोशल मीडियावर टाकता, तेव्हा तुम्ही विदर्भाच्या त्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळता. तुम्ही चार्टर्डनं येता आणि त्याच नागपूरच्या जवळ गडचिरोलीमध्ये जिथे मुख्यमंत्री, पालकमंत्री आहेत, त्या गडचिरोली जिल्ह्यात आजही अँब्युलन्स चालते, अँब्युलन्स नाही. अँब्युलन्समध्ये 2 बांबूंना मधात साडी बांधून पेशंटला त्यात झोपाळा करून धावत 20-20 किलोमीटर जावं लागतं डॉक्टरसाठी. जिथे रोज 5 ते 6 लोकं आत्महत्या करतात शेतकरी. जिथे नेतृत्वच नाही. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातच नेतृत्व राहिलं नाही आता. कारण सगळे नेतृत्व, जे नेतृत्व आहे ते सगळं दिल्ली बोले, मुंबई हाले असं आहे. ज्या विदर्भाचा बॅकलॉग करोडो अब्जोनी आहे, ज्या विदर्भाला नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते, त्यानंतर सुद्धा विदर्भ एवढ्याच बाबतीत खुश असतो, की चला एक विधानसभेचं सत्र तर आमच्याकडे होतं. तेवढी तरी इज्जत मिळते. त्या सत्राला तुम्ही चार्टर्डनं या. अहो, बोईंग घेऊन या हो. पण असं प्रदर्शन करू नका. जखमांवर मीठ सोडू नका. या मागासलेल्या, अतिशय त्रासाने ग्रस्त असलेल्या, गरीब विदर्भाच्या भूमीवर सत्तेचा माज असलेल्या या सगळ्या लोकांचं विदर्भ पुत्र या नात्याने चार्टर्ड सह तुमचं मी स्वागत करतो. आज रोखोक मध्ये इतकंच. विनाभूत भेटूया पुन्हा उद्या काही विशेष बातमीसोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.